नमस्कार, मी नंदेश केळकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. आजपासून कशेडी बोगद्यातून शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची एकेरी मार्गे वाहतूक सुरू. शिस्तीचे आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन. किल्ले रायगडावरती शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. निवडणुकीसाठी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता. आणि रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण. चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण घेतलं मागे. उपोषणकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कंपनीचे आश्वासन. पाहूया सविस्तर वृत्त. शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड उत्सुकतेचा ठरलेला व रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगदा आजपासून कोकणात येणाऱ्यांसाठी सुरू झालाय. कशेडी बोगद्यातून वाहतूक ही फक्त शिमगोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली. केवळ मुंबईतून कोकणात येणाऱ्यांसाठीच या बोगद्यातून प्रवास करता येणार आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी जुन्या कशेडी घाटातूनच जावे लागणार आहे. साधारणतः 2.1 किलोमीटरचा असणारा कशेडी बोगदा संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरील मोठा बोगदा आहे. या बोगद्यामुळे पाऊण तासाचं अंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. कशेडी बोगद्यातून प्रवास करण्याची इच्छा संपूर्ण कोकणातील जनतेची आहे. गेल्या गणपतीमध्ये देखील अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली होती. यावेळी कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवामध्ये देखील याच बोगद्यामधून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. या बोगद्यातून प्रवास करताना 40 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने प्रवास करायचा आहे. हे त्याचप्रमाणे कशेडी बोगद्याच्या सर्व्हिस रोडपासून तसेच बोगद्याचा परिसर व पुन्हा मुंबई गोवा महामार्गापर्यंत कोठेही कोणालाही थांबता येणार नाही व कोणी थांबू नये असे आव्हान देखील महामार्ग बांधकाम विभागाकडून करण्यात आले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करत शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर चिन्हाचं अनावरण करण्यासाठी किल्ले रायगडावरती शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे जंगी स्वागत केले. पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणाने किल्ले रायगड दुमदुमून गेला. यावेळी किल्ले रायगडावरील राज सदरेत शरद पवार यांच्या हस्ते चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमनताई पाटील, राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. आता शरद पवार यांनी तुतारी चिन्हाचे अनावरण करत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलेलं आहे. तुतारी महाराष्ट्राची आणि जगभराची युद्धाची निशाणी आहे. ब्लो द ट्रम्पेट असं म्हटलं की युरोपमध्ये युद्ध व्हायचं. बिगुल बजाव की आपल्या उत्तर भारतात युद्ध व्हायचं आणि तुतारी फुंकली की आपले निघायचे सगळे युद्धाला. आजपासून युद्धाची सुरुवात झाली झाले, सुरू झाले. या महाराष्ट्रात माजवलेल्या धर्मांधतेविरुद्ध, जातीयवादाविरुद्ध आणि इथल्या गद्दारी विरुद्ध या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदेश होता छत्रपतींचा तो निर्देशावर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या अवसराचं स्वागत अंतःकरणापासून करून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. मला तुम्हाला सांगायला मुद्दाम आवडेल की साहेबांनी रोजगार हमीच्या योजनेतनं कोकणाचा आणि महाराष्ट्राचा वेगळ्या पद्धतीने विकास केलेला आहे. सामान्य माणसाला काम देणे, रोजगार देणे आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास करणे, निसर्गाचा विकास करणे, निसर्गाच्या मदतीने विभागाचा विकास करणे असा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम साहेबांनी घेतल्यामुळे
मी एकेकाळी रोजगार साहेबांच्यामुळे 2001-2003 रोजगार हमीचा अध्यक्षही होतो. त्यामुळे साहेबांच्या कामाची जी पद्धत, साहेबांमुळे ओबीसीना न्याय मिळाला, साहेबांमुळे महिलांना न्याय मिळाला, साहेबांमुळे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं, साहेबांमुळे किल्लारीच्या भूकंपामधले परिस्थिती सुरळीत झाली, साहेबांमुळे जे घडलं ते सगळं साहेबांमुळे घडलं. आणि म्हणून आम्ही सगळे साहेबांबरोबर आहोत. नव्हे, महाराष्ट्राची जनता साहेबांबरोबर आहे आणि साहेबांबरोबरच राहणार. नारायण राणे यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची हिंमत नसल्याची घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. मतदारसंघातून 101% नारायण राणेंचा पराभव होणार, राणेंचा पराभव करणारच असल्याचा इशारा यावेळेला खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. पाहूयात नेमकं काय म्हणालेत खासदार विनायक राऊत. काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचं विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं. एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे. त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे. आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत. यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे. नारायण राणेंचं तर आहेच, पण मोदी साहेबांचं अपयश आहे. उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे. जिंकून येण्याचा तर विषयच नाही, परंतु पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत. उमेदवारी अर्ज भरून दे, नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन. पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता आहे. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात नेमकं काय म्हणालेत मंत्री दीपक केसरकर. या जिल्ह्यामध्ये मी आणि राणेसाहेब राहतो, विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका माझीसुद्धा राहिलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये तर त्या काळामध्ये राणेसाहेबांचे जे खालचे कार्यकर्ते होते ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे हा संघर्ष झाला होता. तो नारायण राणेसाहेबांशी संघर्ष कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते. सध्या मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको सारख्या आंदोलन देखील केली जात आहेत. यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूया काय म्हणालेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. एक गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. ज्याला टेक्निकल प्रोसिजर असते ही प्रोसिजर पूर्ण करायलाच लागते. आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक मागणी होती की सगळे सोयरेच्या संदर्भातला जो नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भातसुद्धा सरकार पॉझिटिव्ह आहे. हे सध्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे असं करून लोकांचं जी एक सहानुभूती आहे मराठा समाजाला ती थोडी कमी होते. याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मला असं वाटतं की आनंदाने पुढचे जी काही कारवाई करायला वेळ लागेल त्याच्यासाठी त्यांनी तो वेळ दिला. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक नागरिकांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या उपस्थित होत्या. यावेळी शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत शासन आपल्या दारी अभियान सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि जवळपास 1800 पेक्षा जास्ती लाभार्थ्यांनी आज शासन आपल्या दारी श्रीवर्धन तालुक्याला जो आपण आयोजित केला त्याचा लाभ घेतला. आणि एकूण 39,000 पेक्षा जास्ती लाभार्थी आज या शासकीय योजनांचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातले घेत आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत असेल किंवा लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे याचा निश्चितच मला आनंद आहे. आज या आपल्या उपक्रमाअंतर्गत ज्यांना ज्यांना लाभ देण्यात आला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांना मिळालेला आनंद हा निश्चितपणाने आमच्यासाठी सुद्धा एक अतिशय समाधानकारक बाब आहे. अशाच पद्धतीनं ज्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना आहेत या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पुढेही असे उपक्रम आम्ही आणि प्रशासन संलग्न मिळून राबवत राहू. रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन दहेज ते नागोठणे कंपनीने या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा व पिकांचा व इतर नुकसान भरपाई मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी शासनाच्या विविध स्तरावरती निर्णय होऊन सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती पेण
व खालापूर अध्यक्ष विजय पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत घासे व सदस्य ग्रामस्थांनी रायगड जिल्हा शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेड उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं। सलग 4 दिवसांच्या उपोषणानंतर अखिल उपोषणकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावले जाणार असल्याच्या कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। मी सौ कल्पना प्रशांत पाटील, शेतकरी संघटनेने जो गेले 4 दिवस उपोषण प्रांत ऑफिसांच्या समोर चालू केलं होतं, आज त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। रिलायन्स कंपनीने आज लेखी स्वरूपात आम्हाला लिहून दिलेलं आहे की 2 दिवसात आम्ही चर्चा करू आणि ह्याच्यावर तोडगा काढू आणि आज आमचा विजय झालेला आहे। माझ्या शेतकरी बंधू भगिनींचा विजय झालेला आहे आणि हा आदेश दादांचा म्हणजे महेंद्र दळवी साहेब यांच्या आदेशानेच मी हे सगळं केलेलं आहे आणि ह्यापुढेही त्यांच्या आदेशानेच मी सगळे जे काय करणार आहे शेतकऱ्यांसंदर्भात ते मी करत राहीन आणि त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी हा लढा देत राहीन, हा इशारा आज कंपनीने समजावा माझा। गेली 7 वर्ष रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनी विरोधात जे शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याप्रकरणी आम्ही जे आंदोलन उपोषण करतोय त्यात आज जवळजवळ हा आमचा 10वा आंदोलन आहे आणि आज रिलायन्स कंपनीला माननीय आमदार साहेब आणि माननीय कल्पनाताई आमच्या शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन करून आणि कंपनीला जे जेरीस आणलं आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज कंपनीने लेखी जे आम्हाला पत्र दिलं आहे की तुमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून एक सविस्तर चर्चा करू 2 दिवसात आणि हे प्रकरण तात्काळ मार्गी लावू। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक हा 16 चाकी ट्रक गोव्याच्या दिशेने प्लास्टिक कागद बनवण्याचे रॉ मटेरियल घेऊन जात असताना कणकवली येथील वागदे पेट्रोल पंप व हिरो शोरूमच्या दरम्यान पलटी झाली। रस्त्याच्या डाव्या बाजूला ट्रक पलटी झाल्याने बाजूच्या गटाराचं मोठं नुकसान झालंय, तसेच ट्रकचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हा अपघात शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडलाय, मात्र या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाऊन संगीत महारथी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। या ठिकाणी सचिन पिळगावकर यांनी मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा केले आणि आशीर्वाद देखील घेतले। रत्नागिरी जिल्ह्यात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जिल्ह्यात सार्वजनिक 72 आणि खासगी 2 गणपतींची स्थापना माघी गणेशोत्सवानिमित्त करण्यात आली होती। 13 ते 23 फेब्रुवारी या 10 दिवसांच्या कालावधीत संपन्न झालेल्या माघी गणपतींचं रत्नागिरी जिल्ह्यात काल 10 दिवसांनंतर विसर्जन करण्यात आलं। यावेळी गणेश भक्त मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले पाहायला मिळाले। रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील रोहिदास नगर येथे संत रोहिदास यांची 647वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ही जयंती साजरी करत असताना सर्व नागरिकांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। यावेळी समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील करण्यात आला। याशिवाय विविध गुणगौरव कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। या जयंती उत्सवादरम्यान संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली। यावेळी हिंदीचे प्राध्यापक DK बामणे, केशव साळवी, रश्मी गायकवाड यांसह उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांचे विचार मांडले। यावेळी व्यासपीठावरती भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, YK पाटील सर यावेळेला उपस्थित होते। आपण केवळ आपल्याला पुरतं मर्यादित न राहता समाजासाठी योगदान देणं हे फार महत्त्वाचं आहे। आपल्या खालीचा वाटा समाजासाठी देणं हेच सगळ्यात मोठे योगदान आहे। आज पाहतोय की मंडळीने मोठे मोठे समाज घडवले, समाजातली जी काही क्रांती निवडून आणली आहे, क्रांती आणली आहे। आज मी बऱ्याच वर्षापासून या रोहिदास नगरमध्ये येतो, परंतु आपला जो काही सर्व मंडळींचा जो काही प्रवास पाहतो, निश्चितच मला अभिमान वाटतो की बरेच वेळी आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणची जी काही मंडळी जी कार्यरत आहेत, मला मनापासून त्याचा अभिमान वाटतो की चांगल्या प्रकारे काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आपल्या समाजाच्या माध्यमातून पाहतोय की खूप काही मंडळी आहेत जी शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, औद्योगिक क्षेत्रामध्ये असतील, अनेक क्षेत्रामध्ये असतील, त्यांनी आपला ठसा या ठिकाणी उमटवला आहे आणि या समाजाला बरोबर आपल्या माणसाला घेऊन पुढे जात आहेत, याचा मला निश्चितपणे अभिमान आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील रावे गावात हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला। यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री डॉक्टर मंजुषा कुंद्रीमोती यांनी महिलांना मार्गदर्शन केले।
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौसल्या पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हेमा मानकर, जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला पाटील, तालुका चिटणीस स्नेहल सावंत उपस्थित होत्या। आता परिस्थिती अशी आहे की तिथे मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा जास्त आहे। मी म्हणेन हा सुद्धा आपल्या महिलांचा एक सन्मान आहे। त्याचप्रमाणे राज्य सरकारने जेव्हा एसटी तिकिटामध्ये आपल्याला 50% सवलत दिली, मी म्हणेन हा सुद्धा एक प्रकारे महिलांचा सन्मानच आहे। आपले आवडते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फक्त महिलांचाच विचार करतात, कारण का आणि ह्या पुढेही ते करत राहणार आहेत। त्याचप्रमाणे रैबा देवीच्या संस्कृतीत आपण वाढलेली सर्व मंडळी आहोत। आमच्या पाटील घराण्याने या देवीची उपासना गेले कित्येक वर्ष केलेली आहे। तुमच्या सर्वांच्या साक्षीने या गावासाठी आमदार रविशेठ पाटील आणि वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनातून अनेक कामे झालेली तुम्ही पाहिलेले आहेत। या गावाच्या विकासाला एक दिशा मिळालेली आहे। पण त्याबरोबर आपला हा एक सोहळा, हळदी कुंकाचा सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत। पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी बऱ्यापैकी आपल्यासाठी काय काय केलं आहे। ताईंनी सांगितलं, काकूंनी सांगितलं की आम्ही पूर्वी 5 किलोमीटर जाऊन 3 हांडे एकावर एक घेऊन यायचो। आज ते ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या रूपाने झालंय की आमच्या घरोघरी नळ पोचलाय। हर घर नळ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आमच्या दारापर्यंत पाणी आणून दिलेलं आहे। आणि हे केवळ आणि केवळ आज 2014 पासून तर 2024 पर्यंत या 10 वर्षात झालेली उत्क्रांती आहे। आणि ती भाजपाच्या स्वरूपात आमदार साहेबांनी असो, तुमच्या गावाचा विकास असो, महाराष्ट्राचा विकास असो, हा केंद्रातून पूर्ण राज्याचा, भारत राज्याचा विकास झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं काल निधन झालं। शिवसेनेतून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात करणारे जोशी यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे ते जवळचे निकटवर्तीय मानले जायचे। जोशींच्या निधनाने त्यांचं मूळ गाव असणाऱ्या माणगाव तालुक्यातील नांदवी गावात देखील शोककळा पसरलेली आहे। मनोहर जोशी यांचे जवळचे मित्र फैसल पोपेरे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। सर्वात प्रथम तर आज आमच्यावरती सगळ्यांच्यावरती दुःख आलेलं आहे, कारण आमच्या गावाचे सुपुत्र श्री मनोहर जोशी सर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष यांचं निधन झालं। आणि आज जे पण आज आमच्या गावामध्ये त्यांचा एक नाव होता आणि मोठी व्यक्ती होती, तर काय आता सांगू आम्ही त्यांच्याविषयी, म्हणजे बोलू तेवढं कमी आहे त्यांच्यासाठी। आज खूप म्हणजे चांगली व्यक्ती आमच्या गावाला गेलेली आहे, चांगली व्यक्ती आमच्या गावातून गेलेली आहे, बोलायला काय शब्दच नाहीत, म्हणजे असं आहे। आणि भरपूर काय त्यांनी गावासाठी केलं, लोकांसाठी केलं, म्हणजे पर्सनल वैयक्तिक लोकांनाही मदत भरपूर केलेली होती त्यांनी। आज आमच्या इथे शाळा, ITI नांदवीमध्ये, माणगाव तालुक्यामध्ये 2 ITI आणले। आज मनोहर काका बोलो मला काहीतरी पाहिजे, तर त्यांनी तिथं नांदवीमध्ये एक ITI निर्माण करून दिली, जेणेकरून मला एक रोजगारचं साधन व्हावं म्हणून। खेडमधील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरसचे मुख्याध्यापक भरत मोरे यांचे वडील तसेच ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांचे सासरे श्रीधर भाईजी मोरे यांचं शुक्रवारी दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय हे 85 वर्ष होते। दहागाव या मंडणगड या गावी त्यांनी 38 वर्षे पोस्टमन म्हणून सेवा केली। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे। आता वेळ झालाय माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।